गडिंग्लज तालुक्यातील महागाव इथं संत गजानन आयुर्वेद महाविद्यालयाचा पहिला दीक्षांत समारंभ उत्साहात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्येक जिल्ह्यात उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा देण्याची दिली ग्वाही। MBBS आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सहकार्याचं आश्वासन। 110 पदवीधरांचा गौरव। गडिंग्लज तालुक्यातील महागाव येथे संत गजानन महाराज आयुर्वेद महाविद्यालयाचा पहिला दीक्षांत समारंभ कोल्हापुरातील सयाजी हॉटेलमधील मेघ मल्हार सभागृहात उत्साहात पार पडला। यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यात वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामांचा आढावा घेत सांगितलं की राज्यात आजवर जेवढं काम झालं नाही तेवढे गेल्या 20 महिन्यात मी मंत्री म्हणून केलेलं आहे। पुढील 2 वर्षात प्रत्येक जिल्ह्यात मुंबई पुण्याला जाण्याची गरज भासणार नाही अशी वैद्यकीय सेवा पुरवणार आहोत। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर अण्णासाहेब चव्हाण यांनी भूषवलं। नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद निकुंभ, होमिओपॅथी अधिष्ठाता डॉक्टर राजकुमार पाटील, आमदार सतेज पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। सतेज पाटील यांनी नव्या पिढीने तंत्रज्ञान विशेषतः AIचा उपयोग करत वैद्यकीय क्षेत्रात प्रगती साधावी असा संदेश दिला। त्यांनी डॉक्टर होण्यासाठी प्रामाणिक कष्ट घेणाऱ्या पालकांचं स्मरण ठेवण्याचं आवाहनही केलं। मंत्री हसन मुश्रीफ यांनी महागावसारख्या ग्रामीण भागात वैद्यकीय शिक्षणाची कवाडे खुली करणाऱ्या चव्हाण कुटुंबियांचं अभिनंदन करत फक्त पदवी अभ्यासक्रमावर न थांबता पदव्युत्तर आणि MBBS अभ्यासक्रमासाठी प्रस्ताव द्या, मंजुरीसाठी सर्वतोपरी सहकार्य करू असं आश्वासन दिलं। डॉक्टर निकुंभ यांनी विद्यापीठात सुरू केलेल्या दिशा इन्क्युबेटर सेंटरमुळे संशोधनाला चालना मिळत असल्याचं सांगितलं। संस्थेचे डॉक्टर यशवंत चव्हाण, डॉक्टर संजय चव्हाण, डॉक्टर प्रतिभा चव्हाण यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेत गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावं यासाठी ही संस्था उभी केल्याचं सांगितलं। कार्यक्रमात 110 पदवीधर विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। डॉक्टर पराग जगताप यांनी विद्यार्थ्यांना चरक प्रतिज्ञा दिली। डॉक्टर सायली मिठारे आणि डॉक्टर गौरी शिंदे यांचा वैद्यकीय अधिकारी म्हणून विशेष गौरव करण्यात आला। पदवी प्राप्तीनंतर विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र आणि आप्तेष्टांसोबत सेल्फी काढून अविस्मरणीय आठवणी जतन केल्या। कार्यक्रमास आमदार जयंत आसगावकर, डॉक्टर सुरेखा चव्हाण, ॲडव्होकेट बाळासाहेब चव्हाण, गोकुळचे संचालक शशिकांत चुयेकर, तेजस्विनी चुयेकर, डॉक्टर अजिंक्य चव्हाण, डॉक्टर सुरेखा चव्हाण, बाळकू शिंदे, डॉक्टर शिवानी गवंडी, प्राध्यापक अमरसिंह फराकटे, शिरीष गणाचार्य, डॉक्टर गणेश आडेलकर आदींसह शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन डॉक्टर शर्मिली पाटील यांनी केलं तर डॉक्टर शिल्पा शिंदे यांनी आभार मानले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।